टाईमच्या काही प्रॉपर्टीज मला तुम्हाला सांगायच्या आहेत, टाईम रिलेटेड काही व्हॅल्यू. एक छोटासा टेबल बघूया आता आपण. तो टेबल काय सांगतोय तर बघा, लक्षात येते का, व्हेलॉसिटी डिफाईन करतोय. ठीक आहे, चला एक टेबल मी तुमच्या समोर दाखवतो. सगळ्यांनी टेबल बघा. हा लुक ॲट दिस टेबल. याला काय म्हणलेलं आहे बघा, स्पीड ऑफ साऊंड इन डिफरंट मीडिया. मी काय म्हटलं तुम्हाला, साऊंडची व्हेलॉसिटी प्रत्येक मीडियममध्ये कशी असते, वेगवेगळी असते. सो पहिलं काय बघा, एअर आहे. एअरची व्हेलॉसिटी किती दिसते, 343 मीटर पर सेकंड. यालाच 340-330 असं सुद्धा कॅल्क्युलेशनमध्ये घेतलं जातं. समजतंय. सो हे ॲक्युरेट व्हॅल्यू आहेत, ह्या एक्सपेरिमेंटली आल्या जातात व्हॅल्यू. वॉटरमधली थोडी वाढली बघा व्हेलॉसिटी, सी वॉटरमधली अजून वाढली, ॲल्युमिनियममध्ये त्याच्याही पेक्षा जास्त झाली, आणि ग्रॅनाईटमध्ये अजूनही, सॉरी ग्रॅनाईटमधली कमी, ॲल्युमिनियममध्ये सगळ्यात जास्त दिसते बघा. याचा अर्थ काय, सॉलिडमधली साऊंडची व्हेलॉसिटी ही सगळ्यात जास्त असते. आय होप तुम्हाला या टेबलचा अर्थ लक्षात येत असेल. अजून एक छोटीशी डायग्राम मी दाखवतो तुम्हाला. साऊंड प्रोड्युस्ड बाय ह्युमन्स. आता हे थोडासा बायोलॉजिकल पार्ट आहे, आपल्याला काही त्याची फारशी गरज नाही आहे, आपण फिजिक्स रिलेटेड स्टडी करतोय. सो काय आहे बघा डायग्राम, व्हायब्रेशन्स ऑफ द व्होकल कॉर्ड्स प्रोड्यूस साऊंड्स. साऊंड कसे तयार होतात हे या ठिकाणी दिलेलं आहे. सो थोडासा हा बायोलॉजिकल पार्ट आहे. अजून एक मी तुम्हाला थोडीशी डायग्राम दाखवतो, ज्याला परसेप्शन ऑफ साऊंड म्हणलेलं आहे. बघा बघा ही डायग्राम दिसते तुमच्या समोर. अरे बापरे, काय काय दिसते बघा याच्यामध्ये. हे सगळं बायोलॉजिकल दिसतंय ना. आता हे तर मी फार आतमध्ये जात नाही याच्या, बट याच्यामध्ये तुम्हाला मी 3 पार्ट दाखवतो बघा. सगळ्यात पहिला पार्ट बघा, इनर एअर, मिडल एअर, आउटर एअर दिसतंय तुम्हाला डायग्राममध्ये. सो आउटर एअर, मिडल एअर आणि इनर एअर हे 3 महत्त्वाचे पार्ट्स आहेत ज्यांना परसेप्शन ऑफ साऊंड असं म्हटलं जातं. आता याच्या आतमध्ये काय काय आहे सगळं तुम्हाला इथं समोर दिसतंय. त्यातलं फारसं काय एक्सप्लेनेशनमध्ये जायची गरज नाही. महत्त्वाचे पार्ट्स फक्त लक्षात ठेवा, आणि हे 3 पार्ट्स असतात की ज्याला परसेप्शन ऑफ साऊंड म्हटलं जातं. एवढं जरी लक्षात राहिलं तरी सुद्धा भरपूर आहे बघा. सो ही सुद्धा एक प्रकारची बायोलॉजिकल डायग्राम आहे. याच्यामध्ये आपण साऊंड रिलेटेड किंवा साऊंड कसा जनरेट होतो, आणि आपला जो कान आहे दॅट इज एअर. सो एअरच्या आतमध्ये कशी सिस्टीम आहे, मग त्या ऑर्गन ऑफ बॅलन्स असेल, एराड्रम असेल, पायना असेल, ऑर्गन ऑफ हिअरिंग असेल, ऑडिटरी नर्व असेल, इंटरलॉक्ड बोन्स असेल, एअर ट्यूब असेल, हे सगळं त्या कानाच्या आतमधला पार्ट आहे. थोडंसं बायोलॉजिकल डायग्राम आहे, थोडीशी समजून घ्या. मी याच्यातलं मॅक्सिमम फिजिक्स सांगायचा प्रयत्न करतो. सो 3 पार्ट समजले परसेप्शन ऑफ साऊंडचे. इनर एज, आउटर एज आणि इनर एअर, आउटर एअर आणि मिडल एअर, अशा 3 पार्ट्समध्ये परसेप्शन होतं. सो तिन्ही डायग्राम्स नीट समजून घ्या, कारण आता याच्या पुढचा पार्ट जो आहे तो खूप इंटरेस्टिंग, खूप इम्पॉर्टंट डेफिनेटली आहे. ठीक आहे, चल हा पार्ट तुम्हाला समजला असेल. आता जो इथनं पुढचा पार्ट मी दाखवणार आहे तो मी एक ग्राफ काढणार आहे, डायग्राम काढणार आहे, आणि त्याच्यावरून तुम्हाला सगळ्या डेफिनेशन्स, मॅथमॅटिकल असतील, थेरॉटिकल असतील, त्या डेफिनेशन्स सांगणार आहे. जे मी 11वीच्या मुलांना शिकवत असतो ते मी तुम्हाला आत्ताच सांगणार आहे, आणि आय होप की तुम्हाला ते सुद्धा सगळं लक्षात येणार आहे. ओके, सो थोडासा फ्रिक्वेन्सी आणि टाईमचा तर अर्थ आपण बघितला. कशाला फ्रिक्वेन्सी म्हणलं जातं, कशाला टाईम म्हणलं जातं हे आपण बघितलं, दोन्हीच्या डेफिनेशन्स बघितल्या. तर आता ॲक्च्युअल डायग्राममध्ये फ्रिक्वेन्सी कुठं असते आणि टाईम कुठं असतं हे आपण थोडंसं बघूया. ओके, चला आपण साऊंडला काय म्हटलं, ती एक प्रकारची वेव्ह आहे असं म्हटलं. चला मी वेव्ह दाखवतो तुम्हाला, नीट समजून घ्यायचं सगळ्यांनी. एक ग्राफ काढतोय मी, आणि अशी एक साईन वेव्ह मी त्या ग्राफवरती अशी काढलेली आहे. ओके, ह्याला साईन वेव्ह सुद्धा म्हटलं जातं. सायनोसायडल नेचर आहे, साईन कॉस ऐकलं असेल तुम्ही, हे साईन नेचर आहे. सो ही एक वेव्ह काढली मी, मग ह्याला साऊंड वेव्ह म्हणू शकतो आपण. ही साऊंड वेव्ह आहे. ओके, आता तुम्हाला 2 ॲक्सिस दिसतात, एक एक्स ॲक्सिस दिसतोय आणि एक वाय ॲक्सिस दिसतोय. तर एक्स ॲक्सिसवरती कोण कोण असू शकतं बघा. अँग्युलर डिस्प्लेसमेंट, ज्याला थीटा म्हटलं जातं, ज्याची व्हॅल्यू असते ओमेगा टी. आता तुम्ही म्हणाल हे कुठनं आलं, कारण तुम्हाला व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला माहित आहे. व्हेलॉसिटी म्हणजे डिस्टन्स अपॉन टाइम. लिनियर आणि अँग्युलर अशा 2 व्हेलॉसिटीज असतात. मग लिनियर व्हेलॉसिटी कशी लिहितो आपण, इथं दाखवू, v इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम लिहितो ना. तशी अँग्युलर व्हेलॉसिटी कशी लिहायची, व्हीच्या ऐवजी ओमेगा लिहायचं. लिनियर डिस्प्लेसमेंटच्या ऐवजी अँग्युलर डिस्प्लेसमेंट अँगल लिहायचं आणि अपॉन टाइम. मग मला सांगा थीटा इज इक्वल टू काय येईल का, ओमेगा टी. सो एक्स ॲक्सिसवरती आपण पहिली क्वांटिटी कुठली दाखवली,
अँग्युलर डिस्प्लेसमेंट दाखवली बघा. समजलं इथपर्यंत. नेक्स्ट अजून एक एक्स ॲक्सिस वरती क्वांटिटी असते. कुठली असते? टाइम पिरियड, ज्याला कॅपिटल टी म्हटलं तरी चालेल. आणि अजून एक एक्स ॲक्सिस वरती दाखवू शकतो आपण, ज्याला वेवलेंथ म्हणतात. वेवलेंथ, ज्याला लॅम्बडा असं नोटेशन दिलं जातं. ओके. मग चला आपण ह्या 3 क्वांटिटी आधी एक्स ॲक्सिस वरती डिफाईन करून घेऊया. मी पहिली तुम्हाला अँग्युलर डिस्प्लेसमेंट सांगतो. याला 0 म्हणायचं, 0. आता मला तुम्ही हे सांगाल की इथं कोण असेल. अँगल सांगायचे सगळे अँगल डिग्रीमध्ये रेडियनमध्ये कसे. तुम्हाला एक माहित आहे का, एका सर्कलसाठी किती अँगल असतो? पूर्ण 360 डिग्री असतो, 360 डिग्री असतो. ओके. मग पूर्ण सर्कलसाठी जर 360 असेल तर तो सर्कल म्हणजेच मागाशी मी वेव्ह म्हणलं ना, म्हणजे एका वेव्हचा पूर्ण अँगल किती झाला? 360 डिग्री. म्हणजे सुरुवात कुठनं केली आपण? 0. एंड कुठं करायला पाहिजे? 360 डिग्री. हे रॅडियन पाय रॅडियनमध्ये पण तुम्हाला माहिती आहे का बघा, याला 2 पाय रॅडियन असं म्हटलं जातं. हे सुद्धा कन्वर्जन समजून घ्या. हा 360 असेल तर हा किती असेल? 180 असेल, म्हणजेच पाय रेडियन असेल. हा किती असेल? 270 डिग्री असेल, म्हणजेच 3π/2 रॅडियन असेल. मी रॅडियन आणि डिग्री दोन्ही लिहितोय. आणि हा किती असेल मग सांगा? 90 डिग्री असेल, म्हणजेच π/2 रॅडियन असेल. म्हणजे एक समजलं, पाय म्हणजे 180 डिग्री, पाय रेडियन म्हणजे 180 डिग्री. पाय म्हणजे आपला तोच 3.142 आला. सो हे मी काय दाखवले एक्स ॲक्सिस वरती? सगळे अँग्युलर डिस्प्लेसमेंट दाखवले. समजलं. नेक्स्ट टाइम पिरियड. मग अशी डेफिनेशन लिहिली होती आपण. हा इथून इथपर्यंतचा टाइम पिरियड टी असतो. इथून तिथून मिथून. ओके ओके. सो 0 to 360 म्हणजे एका पूर्ण वेव्हचा टाइम पिरियड टीच असतो ना. मगाशी मी काय म्हटलं? द टाइम रिक्वायर्ड टू कम्प्लीट 1 सायकल, 1 रोटेशन, 1 रिपिटेशन, 1 वेव्ह, 1 सिग्नल इज कॉल्ड एज टाइम पिरियड. मग टाइम पिरियड किती लागणार आहे? टी लागणार ना. मग पूर्ण सायकलचा टाइम पिरियड टी असेल तर अर्ध्या सायकलचा टाइम पिरियड इथं किती असेल? T/2 असेल. ओके. इथं किती असेल? T/4 असेल. इथं किती असेल? 0 असेल. 0 T/4 T/2. इथं किती असेल? 3 T/4 असेल. आणि इथं किती आहे मग? टी आहे ना. टोटल टी आहे ना. मग तो डिवाइड केला बघा मी. 1 2 3 4 5 याच्यात डिवाइड केला. म्हणजे एका वेव्हच्या थोडक्यात 4 पार्ट आहेत बघा. पहिला पार्ट, दुसरा पार्ट, तिसरा पार्ट आणि हा चौथा पार्ट. सगळे 4 पार्ट सेम आहेत बघा. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. 4 पार्टमध्ये 1 2 3 4 5 व्हॅल्यूज असतात ना. 0 to हे. तसंच मला वेव्हलेंथ सांगा. वेव्हलेंथ सुद्धा टोटल वेव्हलेंथला लॅम्बडा म्हणायचं. मग जसा टाइम डिवाइड केला तसा लॅम्बडा. इथं लॅम्बडा, इथं 3λ/4 आणि इथं λ/2 आणि इथं λ/4 आणि इथं 0 झाली. ह्याला म्हणायचं वेव्हलेंथ. समजतंय का बघा? वेव्हलेंथ म्हणजे टोटल लेंथ ऑफ द वेव्ह. सिंपल. वेव्हलेंथ नावातच आहे वेव्हलेंथ. मग वेव्हलेंथ कशात मेजर केली जाईल सांगा? वेव्हलेंथ, ज्याला लॅम्बडा म्हटलं जातं. सो टोटल डिस्टन्स म्हणतो मी, डिस्टन्स ऑफ वेव्ह. मग आता डिस्टन्स आहे म्हणजे कशात मेजर केलं जाईल? मीटरमध्ये मेजर केलं जाईल. सो दिस इज द वेव्हलेंथ. बघा, टाइम पिरियड झाला, अँग्युलर डिस्प्लेसमेंट झालं, फ्रिक्वेन्सी झाली, वेव्हलेंथ झाली. सिंपल. आता येऊया वाय ॲक्सिसकडं. हां, आता याच्यात फ्रिक्वेन्सी कुठे राहिले की दाखवायचं? फ्रिक्वेन्सी दाखवायची गरजच नाही ना. टाइम पिरियड दाखवला. सो हा एवढा टाइम पिरियड आहे. सो 1/t करा, फ्रिक्वेन्सी निघेल. कळलं? हां, अजून एक तुम्हाला मी सांगतो की टाइम आणि फ्रिक्वेन्सीमध्ये आपण काय म्हणतो तर इन्व्हर्सली रिलेशन आहे. हे कसं मी तुम्हाला अजून एक हिंट देतो बघा. चला, 2 वेव्ह दिसत आहेत तुमच्या समोर. मला सांगा, ह्या पहिल्या वेव्हची फ्रिक्वेन्सी कशी दिसते? मिनिमम की मॅक्सिमम? मॅक्सिमम. का तर खूप वेव्ह दिसत आहेत ना, जास्त फ्रिक्वेन्सी बघा. सो फ्रिक्वेन्सी मॅक्सिमम. याच्यात मला सांगा फ्रिक्वेन्सी कशी दिसते? मिनिमम. 1 2 2च वेव्ह दिसत आहेत बघा. इथं मात्र 4 का 5 वेव्ह दिसत आहेत. सो याच्यामध्ये फ्रिक्वेन्सी जास्त झाली, याच्यामध्ये फ्रिक्वेन्सी कमी झाली.
आता आपण इथं टाइम कुठं दाखवलाय बघा, एका सायकलचा टाइम पिरियड. सो इथं टाइम पिरियड झाला बघा एका सायकलचा एवढा, कळतंय? ह्या सायकलचा टाइम पिरियड एवढा झाला बघा, हा झाला टी आणि हा झाला टी. मला सांगा हा टी आणि हा टी कम्पेअर करा, कुठला टी लहान असेल, हा टी कसा असेल मिनिमम, हा टी कसा असेल मॅक्सिमम. कळलं का बघा? सो ज्या वेव्हची फ्रिक्वेन्सी जास्त त्या वेव्हचा टाइम पिरियड कमी, ज्या वेव्हची फ्रिक्वेन्सी कमी त्या वेव्हचा टाइम पिरियड जास्त. सिंपल रिलेशन लक्षात येते. दोन वेव्हचे प्रकार दाखवले, एकामध्ये खूप वेव्ह दाखवले मी जास्तीत जास्त वेव्ह, एकामध्ये कमी वेव्ह दाखवले. याच्यात दोनच दाखवले ना, 1 2. याच्यामध्ये बघा 1 2 3 4 5 6 6 वेव्ह दाखवल्या मी याच्यामध्ये, म्हणजे फ्रिक्वेन्सी वाढली ना. याच्यामध्ये दोनच दाखवल्या, फ्रिक्वेन्सी कमी, मग टाइम पिरियड काय झाला लिहिलं. समजलं? सो टाइम आणि फ्रिक्वेन्सीमध्ये इन्व्हर्सली रिलेशन असतं. आता येऊया कुठं 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 आलो होतो आपण, वेव्हलेंथ झाली. आता वाय ॲक्सिसवरती येऊया. सो वाय ॲक्सिसवरती ॲम्प्लिट्यूड असते. सो हे जे इथून आहे ना हे एवढं, याला प्लस ए म्हटलं जातं, आणि सिमिलरली खाली तेवढंच असतं, याला मायनस ए म्हटलं जातं. सो वाय ॲक्सिसवरती कोण असतो? ॲम्प्लिट्यूड. प्लस मायनस म्हणतो मी, कारण वरती असेल तर प्लस, खाली असेल तर मायनस. समजलं? सो ॲम्प्लिट्यूडला म्हटलं जातं मॅक्सिमम डिस्टन्स कवर्ड बाय वेव्ह. ओके, मॅक्सिमम डिस्टन्स कवर्ड बाय वेव्ह. पण कुठल्या ॲक्सिसवरती? वाय ॲक्सिसवरती. हे सुद्धा कशात मेजर केलं जाईल? मीटरमध्ये. म्हणजे वरचं डिस्टन्स, मॅक्सिमम डिस्टन्स, आणि हे म्हणजे हॉरिझॉन्टल डिस्टन्स, वेव्हलेंथ. समजलं? नेक्स्ट इंटेन्सिटी. आता साऊंडची इंटेन्सिटी कशी असेल बघा, ज्याला आय म्हटलं जातं. डेसिबलमध्ये इंटेन्सिटी मेजर केली जाते. बेल, डेसिबल ही युनिट्स आहेत इंटेन्सिटीची. सो इंटेन्सिटी आणि ॲम्प्लिट्यूडमध्ये एक रिलेशन आहे बघा, जे मी रिलेशन मग अशी तुम्हाला बहुतेक टेबल मी तुम्हाला व्हेलॉसिटी सांगितला. सो इंटेन्सिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ॲम्प्लिट्यूड स्क्वेअर. सो दिस इज रिलेशन बिटवीन. आता ॲक्च्युली काय आहे, तुम्हाला ही रिलेशन्स वगैरे दिलेली नाही आहेत, तरी पण मी सांगायचा प्रयत्न करतो, कारण तुम्हाला सुरुवातीपासून सांगणं गरजेचं आहे. म्हणजे तुमचा सिलेबस असा आहे की फारशी मॅथमॅटिकल रिलेशनच नाही आहेत त्याच्यामध्ये, ॲक्च्युली ती यायला पाहिजेत. मग मी ट्राय करतोय तुम्हाला द्यायचा. सो इंटेन्सिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ॲम्प्लिट्यूड स्क्वेअर. ओके, इंटेन्सिटी डेसिबलमध्ये असते, ॲम्प्लिट्यूड मात्र मीटरमध्ये असतो. पुढं व्हेलॉसिटी एक राहिली बघा वेव्हची. व्हेलॉसिटी ज्याला व्ही म्हणूया आपण. ओके, तर जनरल मी फॉर्म्युला तुम्हाला व्हेलॉसिटीचा सांगतो. व्ही इज इक्वल टू एन लॅम्बडा, असं लक्षात ठेवायचं. व्ही इज इक्वल टू एन लॅम्बडा. व्हॉट इज मीन बाय व्ही? व्हेलॉसिटी ऑफ द साऊंड वेव्ह. व्हॉट इज मीन बाय एन? फ्रिक्वेन्सी ऑफ द साऊंड वेव्ह. आणि व्हॉट इज मीन बाय लॅम्बडा? वेव्हलेंथ ऑफ द साऊंड वेव्ह. आता हे सगळे इथं दिसले तुम्हाला. चला मी हे रिलेशन दाखवतो तुम्हाला कसं आलं ते. हे सगळं व्यवस्थित ॲज अ नोट्स म्हणून प्रिपेअर करायचं बरं का तुम्ही. चला मी काय म्हटलं, व्ही इज इक्वल टू एन लॅम्बडा. बघूया, तुम्हाला हा फॉर्म्युला माहित असेल. व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. सिंपल. मग मला सांगा, ही वेव्ह म्हणलं आपण, वेव्हला सर्कल म्हणलं होतं मगाशी आपण. येस, वेव्हचं रिप्रेझेंटेशन हे सर्कल सारखं असू शकतं, चालेल ना. वेव्हला पण 4 पार्ट आहेत, सर्कलला पण 4 पार्ट आहेत. वेव्हचा पण टोटल अँगल 360 असतो, सर्कलचा पण टोटल अँगल 360 असतो. चालेल, सर्कल झालं. सो हा फॉर्म्युला आपण याला अप्लाय करूया या डायग्रामसाठी. सो व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. मला सांगा, मी इथं आहे सध्या, मी फिरून पुन्हा तिथंच आलो, मी किती एक सर्कल कंप्लीट केला, 1 सर्कल, म्हणजेच 1 वेव्ह कंप्लीट केली मी. मग मला सांगा, हे माझं डिस्टन्स किती झालं? 2 पाय आर. 2 पाय आर आणि अपॉन एक सर्कलसाठी मला टाइम पिरियड किती लागला? कॅपिटल टी ना. सो हा मला मिळाला व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला. बरोबर का सांगा? व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. सो व्हेलॉसिटी इज इक्वल टू 2 पाय आर अपॉन टी मिळालं. एवढं तरी कळलं इथपर्यंत सगळ्यांना? पुढं तुम्हाला आता मला ते व्ही इज इक्वल टू एन लॅम्बडा असते हे सांगायचं तुम्हाला. ठीक आहे, व्ही इज इक्वल टू 2 पाय आर, म्हणजे एका वेव्हचं डिस्टन्स घेतलं बघा मी. म्हणजे ह्या वेव्हचं मला डिस्टन्स इथून इथपर्यंत घ्यावं लागेल, आणि त्या डिस्टन्सला आपण काय म्हटलंय? लॅम्बडा म्हणलेलं. सो ह्या 2 पाय आर ऐवजी आपण लॅम्बडा घेऊया.
2πr सर्कलसाठी, लॅम्बडा वेव्हसाठी. वेव्हलेंथच्या बाबतीत इथं सुद्धा लॅम्बडाच असतं, पण त्याची व्हॅल्यू 2πr एवढी असते आणि अपॉन टी झाला हा. सो व्ही इज इक्वल टू लॅम्बडा अपॉन टी. समजलं इथपर्यंत? सो व्ही इज इक्वल टू 1 अपॉन टी म्हणजे कोण असतो? फ्रिक्वेन्सी. सो एन लॅम्बडा. सो दिस इज द रिलेशन बिटवीन व्हेलॉसिटी, फ्रिक्वेन्सी आणि लॅम्बडा. लक्षात आलं? व्हेलॉसिटी मीटर पर सेकंड, फ्रिक्वेन्सी हर्ट्झ आणि वेव्हलेंथ मीटरमध्ये मेजर केली जाते. सो दीज आर सम इम्पॉर्टंट रिलेशन्स यूज्ड इन द साऊंड. अजूनही खूप पॅरामीटर्स आहेत, अजूनही खूप फिजिकल क्वांटिटीज आहेत, त्यासुद्धा तुम्हाला मी 1 बाय 1 सांगणार. 2 लेक्चरमध्ये हा टॉपिक संपून जाईल कदाचित, आणि 1-2 लेक्चर न्यूमरिकल्स झालं. 4 लेक्चरमध्ये सगळा टॉपिक संपून जाईल. आय होप तुम्हाला जेवढं मी आज सांगितलेलं आहे ते लक्षात आलं असेल. इन डिटेल साऊंड म्हणजे काय, साऊंडचा स्टडी कशा पद्धतीनं करायचा, काही मी डायग्राम्स तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला. त्या डायग्राम्स नीट बघा, त्या डायग्राममधलं कन्क्लुजन बघा. बुक असेल तर एकदा लाईन टू लाईन वाचून घ्या. मी काय काय सांगितलं त्याचा अर्थ सगळा समजला का? खूप इंटरेस्टिंग आहे, खूप इंटरेस्टिंग आहे टॉपिक, काही अवघड नाही आहे. ओके. सो जेवढं आजच्या लेक्चरमध्ये झालं तेवढं व्यवस्थित समजलं का बघा. याच्यात काही शंका असेल तर डेफिनेटली मला सांगा. आणि हे लेक्चर बघत बघत नोट्स काढायचा नक्की प्रयत्न करा, तर थोडंसं सोपं वाटेल अजून. ओके. आय होप तुम्ही आजचं लेक्चर एन्जॉय केलं असेल असं मी समजतो. यात काही शंका असेल तर मला पर्सनली कॉन्टॅक्ट करू शकता. आपण भेटूया पुढच्या लेक्चरला, याच्यातला काही पुढचा पार्ट घेऊन. थँक्यू सो मच.